नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडच झाल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने वेगळी चूल मांडली आहे। हे दोन्ही पक्ष आता राज्यातील महायुतीच्या सत्तेत सहभागी आहेत, तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अद्याप सावरलेला नाही। दरम्यान लोकसभा विधानसभेनंतर नुकताच झालेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीतही जनतेने महायुतीलाच भरभरून प्रेम दिलं असून काँग्रेससह ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला म्हणावे तसे यश आले नाही। अशातच आता राज्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी संदर्भात सूचक विधान केले आहे। त्यांनी ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी गाजावाजा करत नाही तर आपसुचाक होईल असे म्हटलं आहे। यामुळे राज्यात पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीत राजकीय स्फोटक होईल असा शक्यता व्यक्त केली जाते। तसेच सामंत यांनी यावेळी कोल्हापूरच्या लोकसभेच्या जागेबाबत भाष्य करताना उमेदवारीही घोषित केली आहे। राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडच झाले आणि राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता खालास झाली। पण आता या गोष्टीला 3 वर्ष होत असून अद्याप जनता या बंडाला विसरलेली नाही। याचाच संदर्भ देत उदय सामंत यांनी राज्यात पुन्हा एकदा राजकीय स्फोटाचे संकेत दिले आहेत। त्यांनी 50 जणांनी निर्णय घेतल्यानंतरच एकनाथ शिंदे यांनी उठाव केला आणि त्यानंतर आतापर्यंत शिवसेना भक्कम झाली आहे। शिवसेनेनं केलेल्या ऑपरेशन टायगरमधून अनेक बडे नेते शिवसेनेशी जोडले गेले आहेत असे म्हटले आहे त्यांनी। यावेळी दरम्यान पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आमदार खासदार फुटणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। यावरून ठाकरेंच्या शिवसेनेसह शिंदेंच्या शिवसेनेतून दावे केले जात आहेत। संजय राऊत यांनी नुकताच सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून 25 आमदार बाहेर पडतील असा दावा केला होता। हाच धागा धरत उदय सामंत यांनी आता ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी गाजावाजा करत नाही तर आपसुकच होईल असे संकेत दिले आहेत। याचवेळी सामंत यांनी सतत एकनाथ शिंदे यांच्यावर तुटून पडणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांचाही समाचार घेतला। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।